चला मॅचला आपण सुरुवात करायची. विनीत आणि मोहित सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय आणि कौशल पाटीलला बिग बर्ड हे नाव सुभाष धुमाळ सरांनी जे दिलंय आणि तोच खेळाडू बिग बर्ड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक इथून मात्र पहिला हाताळण्याकरिता सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कौशल पाटील सज्ज होतोय. षटकातील पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रॅव्हल केला गेलाय, चेंडू निघून चाललाय. पहिल्याच बॉलवर सुरुवात दमदार ठोकलाय चौकार 4. नक्कीच वय संघाला इथून मात्र शुभेच्छा इथून मात्र पोहोचतायत. सन्माननीय दर्शनजी पाटील साहेब, गिरीशजी पाटील साहेब, साईनाथजी पाटील साहेब गुवाहाटी इथे आहेत आणि त्यांच्याकडून वय संघाकरिता या शुभेच्छा पोहोचतायत. यावेळेस शुभेच्छा पोहोचल्या काय आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे गेला काय. परफेक्टली इथे मात्र चेंडूला रिच केलं गेलं आणि त्याच्यानंतर फटका कन्वर्ट केला गेला. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातो. बॅक टू बॅक 2 चौकार 4. त्याने इथून मात्र पाहिली आणि कौशलवर इथे मात्र सलग 2 चेंडू आणि 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाले. पॉवर प्लेचं इथून मात्र 17. फलंदाज ज्या पद्धतीनं फलंदाज एकमेकांना साथ देत आहे तसंच गोलंदाज क्षेत्ररक्षकांची साथ देणं खूप सारं गरजेचं आहे. ती साथ कुठेतरी मात्र कमी पडतीये. नो बॉलचा इशारा पंचांनी सध्या तरी इथून मात्र दर्शवला गेलाय आणि एक धाव पळून पूर्ण केली गेली. 9+1 अशा 2 धावा इथून मात्र आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. 9+1 टोटली 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मिळतील आणि धावफलक पुढे सरसावत असताना 2 धाव्याच्या बरोबरीने 10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र पाहायला मिळतं. संधी दिली जाते एक मनसोक्त फटका कन्वर्ट करण्याची, जे की 2 चेंडूंवर आपल्याला पाहायला मिळाले होते. 2 चौकार. पुन्हा एकदा ती संधी चालून आली आहे. जेल जरी झाली तरी काहीही होणार नाही आहे कारण फ्री हिटवर रनआउट आउट असतं आणि कदाचित पाहूयात गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी इथून मात्र सज्ज होत आहे. हो, चांगला चेंडू होता. यावेळेस थांबा दर्शवले गेले. फ्री हिटच्या चेंडूवर पाहिजे तसा फटका, मनसोक्त फटका, फ्री माइंडनं खेळला जाणारा जो फटका असतो तो सध्या तरी इथून मात्र कन्वर्ट करून दिला गेला जात नाही. थांबा दर्शवले गेलाय कौशलच्या मार्फत या चेंडूवर निर्धाफेकी डॉट बॉल. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस उडवले गेले. हवेमध्ये होता चेंडू खूप वेळ. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचला आणि क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल तोपर्यंत इथे मात्र कन्वर्ट केल्या जाते. चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्रीच्या नजदीक इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं. अगदी खेळाडू घेऊन हॅलो खांबाचा सहारा घेऊन पलीकडे जाताना दिसला पण चेंडूला मात्र त्याने आढळ. गोलंदाज सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे. यावेळेस खूप वेळ चेंडू हवेमध्ये तिथे मात्र आपल्याला पाहायला होता. थोडंसं क्रॉसनं रनिंग करताना खेळाडू पाहायला मिळाला. त्यामुळं परफेक्टली जजमेंट जे झेलचं होतं ते काही जमलं नाही आहे. थोडंसं कचलेलं आणि थोडंसं खराब इथून मात्र खराब क्षेत्र होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक पुढे सरसावतं 3 धाव्याच्या वरतीनं 15 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल खराब चेंडूची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉलचा इशारा पंच सध्या तरी आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवतात. या षटकाचा जर का विचार केला तर अगदी जेथे धावा रोखण्याकरिता आणलं गेलं होतं तिथे मात्र अगदी परफेक्टली इथे मात्र बनवल्या गेल्यात. खूप साऱ्या धावा इथून मात्र पाहायला मिळतात.
षटकातील पुढचा बॉल स्ट्रोक पहा, यावेळेस चांगला होता, तिथे माझा क्षेत्ररक्षक नाहीये अशा क्षेत्रातून चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. अंतिम चेंडूवर चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना आपण पाहिला. षटक समाप्तीचा इशारा 95 दर्शवला गेला. षटक संपले. क्रमांक इथून मात्र 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस धावा संख्या 20-20. कौशलचे षटक वर्ल्ड संघाकरिता खूप सारं महाग ठरताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि तितकंच फायदेशीर ठरताना इथून मात्र आपल्याला आपल्या स्पर्धेचे लाईव्ह स्पॉन्सर आणि ज्यांच्या मुलीच्या नावाने हा संघ 90-11 चौदा हिरवा मानकोली हा संघाला हे षटक खूप सारं फायदेशीर ठरताना पाहायला मिळालं. सुरुवात दमदार तर शेवट दमदार आणि पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 20 या धावसंख्येवर धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये आपण विनीत माईचा विचार केला तर लगातार 2 चेंडू 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. अंतिम चेंडूवर सुद्धा पाहायला मिळाला होता. असे 3 चौकार ज्याच्या नावावर पहिल्या षटकामध्ये नोंदवत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. हर्षद पाटील गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 क्रमांक 2 षटक हाताळण्याकरिता. चला टीम वर आपण थोडंसं घाई करा ही नम्रतेची विनंती आम्ही करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. थोडंसं थांबा दर्शवलं गेलं, कदाचित बदल आली ते चुकलं गेलं असावं किंवा एखाद्या पावलाचं गणित इथून मात्र चुकलं गेलं असावं आणि त्या अनुषंगानं या चेंडूला थांबा दर्शवलं गेलं इथून मात्र हर्षद पाटीलकडून. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता किंवा त्याची जिम्मेदारी त्याच्यावर सोपवली गेली. गोलंदाज सय्यार स्विच करण्याचा प्रयत्न, इथेही परफेक्टली गॅप एरलाय, नाहीये क्षेत्ररक्षक त्याही क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा नो प्लस पाहायला मिळतोय. हेतून माझा चौकार 4. याला पॉकेट आखलं गेलंय, त्याच्या पुढे जो पाय किंवा त्या पॉकेटच्या लाईनच्या पुढे पाऊल पडलं गेलं असावं. त्या अनुषंगाने इथून मात्र नो बॉल, फ्री हिटचा चेंडू. गोलंदाज सय्यार पुढचा बॉल फ्री माइंड यावेळेस स्ट्रोक केला गेलाय कन्वर्ट. जसा बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय, फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेऊन चेंडूला पाठवलं गेलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस मोहितच्या बॅट मधून षटकार 6. थँक्यू सो मच डीजे. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 31-31 या अंकावर धावफलक. लाजवाब सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटलं ना की सुरुवात जेव्हा दमदार असते तेव्हाच शेवटी दमदार होताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने कौशल पाटीलला आणले गेलं होतं त्याच्यामध्ये 20 धावा आपल्याला पाहायला मिळाला. ती सुरुवात मात्र दमदार राहिली आहे मानकोलीकरांसाठी. गोलंदाज सय्यार पुढचाही बॉल याही वेळेस चाललाय हवाई सफर करून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार. नक्कीच लगातार 2 चेंडू 2 षटकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो, असं वाटलं तिसऱ्या चेंडूवरही षटकार पाहायला मिळेल. प्रत्येक प्रेक्षकाच्या आतुरतेने वाट बघत असेल या चेंडूची. तसं काहीच दिसलं नाहीये. रोज दिवाळी नसते तसं प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाईल असंही नाहीये. सिंगल डबल बेसिक क्रिकेटचा पाया यालाही महत्त्व देणं गरजेचं आहे. त्या बेसिकला महत्त्व देऊन 1 धाव आता मात्र पूर्ण करून दिली गेली आहे. ज्यानं सुरुवात दमदार करून दिली गेली होती तोच फलंदाज ऑन स्ट्राईक. इथून मात्र विनीत आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल विनीत करीत आपल्याला पाहायला मिळाला.
22 स्वरूपात मिळणारी एक धाव सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्या इथं मात्र पाहायला मिळते. एक धाव धावसंख्या 39 या अंकावर धावफलक. आत्ताशी दुसरं षटक समाप्तीच्या उंबरठ्यावर आहे आणि तिथे मात्र 39 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. हो यावेळेस पहा बॅट मधली शैली आपल्या हातातली शैली दर्शवली गेली आणि उचललं गेलं, पाठवलं गेलं. षटकार 6. थँक्यू सो मच डीजे. विनंती असेल जिनल स्पोर्ट जोगेश्वरी जून अंदुरकी मी या संघाला आणि अप्पा 11 भरोडी दोन्ही संघाच्या खेळाडूंना मी विनंती करतोय, चला नाणेफेकीसाठी आपण यायचंय. जिनल स्पोर्ट जोगेश्वरी जून अंदुरकी आणि अप्पा 11 भरोडी मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय चौथं षटक संपल्यानंतर. पुढचा बॉल आहे हाही आपण पाहत आहे, उडवलं तर गेलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक प्रेक्षक म्हणून या चेंडूला पाहत बसलाय. चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 सिक्सर. नक्कीच 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 51 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं ज्या पद्धतीनं प्रेक्षक राजाला सामने बघायला आवडतात. आम्ही सातत्याने म्हणतो की प्रेक्षक राजा येतो सामना कोणीही जिंकू द्या, आम्हाला फक्त काही पाठीराखे असतात त्याच्यामध्ये टीमचे. पण एकंदरीत जर का आपण बघितलं तर षटकार चौकार बघायला खूप सारे आवडत असतात प्रेक्षक राजाला आणि ते सध्या तरी या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आतिश भामरे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्याकडून हे टी शर्ट सुद्धा पुरस्कृत केले गेले. युवासेना सचिव ठाणे जिल्हा आणि एक मोठं नाव याही खेळाडूचं आपण आतिश भामरे यांचं पाहत आहे. चला आतिश थोडंसं आपण गेम करूया तिथून मात्र स्पीडअप. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आतिश. पहिलाच बॉल आतिशचा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. पॉकेट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने पेस केले गेलं. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आणि एकेरी धावेने धावसंख्या 52 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. विनीतच्या मार्फत ही एक धाव सध्या तरी पूर्ण होत असताना आपण पाहिली. मोहितला आणले गेले ऑन स्ट्राईक, जो वैयक्तिक 34 या धावसंख्येवर खेळ करत असताना इथून मात्र आपण पाहत आहे. पुढचा बॉल यावेळेस खूप वेळ चेंडू हवेमध्ये इथून मात्र आपण पाहत आहे. कौशल तिथे मात्र पोहोचेल, फेकी होईल तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलचा खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. चला टीम जिनल स्पोर्ट जोगेश्वरी जून अंदुरकी आणि त्याच्या विपक्षात 2 हात करत असताना अप्पा 11 बरोडी मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण चौथं षटक जसं संपलं रे संपलं सदर पंचांनी मागणी केली गेली आहे. आम्ही तिसऱ्या पंचांना विनंती करतोय. येस एज तर एक झालेली आहे आणि आपण करूया चेक. टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे आणि त्याचाही वापर करून डिसिजन येथून मात्र दिला जाईल.
नक्कीच सध्या जे आपण पाहिलं तेव्हा गोलंदाज तिथे मात्र मध्ये येतोय. परफेक्ट चित्र आपण पाहू शकत नाहीये. ऑनफिल्ड अंपायर जो काही निर्णय देतील तो पण स्वीकार करणं बंधनकारक आहे. यस, पंचांचे सचिव या परिस्थितीमध्ये सध्या तरी उभे राहताना आपल्याला पाहायला मिळतात. निर्धाव चेंडूची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगलं डिसिजन सध्या तरी पंचांचे तिन्ही आपण पाहताय. आमचे राजेंद्र पाडी सर असतील कोणगावचे, निखिलेश बजागे सर असतील क्रिकेट प्रेमी आहेत आणि स्क्वेअर पंचांच्या भूमिकेमध्ये, त्याच्यानंतर आतिश पाटील सर असतील. सगळ्यांचं पण चांगलं डिसिजन इथून मात्र पाहताय उचललं गेलं. आधीच्या चेंडूवर जे वेट केलं गेलं होतं ते याचसाठी केलं गेलं होतं का, याचं उत्तर आता मात्र स्वतःच्या बॅटनं दर्शवत असताना इथून मात्र विनीत माळी बॅट मधून चाललाय चेंडू बाउंड्री राईटच्या पलीकडे षटकार 6. तो कलेक्ट करायचा आहे पण आणि माशाला घडूयात आपण सुरुवात. षटकार पाहायला मिळाला षटकारानं. धावसंख्या 59 59 या अंकावर धावफलक. वळकरांची गोलंदाजीचा अटॅक थोडासा कमी पडताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक पण गोलंदाज सज्ज होईल. षटकात येईल पुढचा बॉल. खूप वेळ चेंडू हवेमध्ये आहे. खूप वेळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गरजताना बरसताना आपल्याला पाहायला मिळत होती. त्या जोडीचा अंत झालाय. झेलबादच्या स्वरूपात परतावा लागेल इथून मात्र विनीत माळीला तंबूच्या आश्रयाला. झेल इथे मात्र कन्वर्ट केला गेलाय. स्वतः आतिश गोलंदाजच्या भूमिकेमध्ये असताना क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये पोहोचला. झेल कन्वर्ट झाला. विकेटचं पतन झालंय. परतावा लागेल इथून मात्र विनीतला तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या सध्या तरी स्थिरावत असताना आपण इथून मात्र पाहताय 59 59 या अंकावर. 4 षटकांचा विचार करता भरपूर धावसंख्या इथे मात्र बनवून ठेवली गेली आहे टीम नॅन्सी 11 चौडा हिरवा मानकोली संघानं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव माळी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय वैभववर जिम्मेदारी सोपवली गेली. विनीत आणि मोहित ही जोडी सातत्यानं आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली. चला टीम जिन्नस स्पोर्ट जोगेश्वरी जून अंदुरकी आणि अप्पा 11 भरोडी आपण यायचंय. जून अंदुरकी टीम कॅप्टन इथे उपस्थित झालेत. अप्पा 11 भरोडी टीम कॅप्टन आपण सुद्धा उपस्थित व्हायचंय. गोलंदाज तयार. डॉटबॉल योधाफेकी अंतिम चेंडूवर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. षटक समाप्तीचा इशारा पोहोचलाय. षटक क्रमांक 3 इथून मात्र संपले. 3 षटकांच्या समाप्तीपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 59 59 या अंकावर धावफलक. 4थं षटक प्रगतीपथावर येईल. उद्घोषणा होईल. त्याच्यानंतर संपुष्टात आल्यानंतर आपण नाणेफेकीतून मात्र करणार आहोत. पुन्हा एकदा आम्ही आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जिनल स्पोर्ट जोगेश्वरी जून अंदुरकी टीम कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहे. अप्पा 11 भरोडी टीम कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण सुद्धा इथे उपस्थित व्हायचं आहे. जसं 4थं षटक संपलं की त्वरित इथे मात्र आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 20 धावा. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर तब्बल आपल्याला 31 धावा इथून मात्र कन्वर्ट होताना पाहायला मिळाल्या. आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर एक मोठा फटका जरी असता तरी थोड्याशा कमी धावा पाहायला मिळाल्या. 8 धावा इथं मात्र खर्च केल्या गेल्यात. 4थं षटक हाताळण्याकरिता अमित चव्हाणला इथे मात्र आणले गेले. चला अमित, थोडंसं गेम आपण करूयात इथून मात्र स्पीडअप. यष्टी रक्षक आणि आतिश विनंती असेल की थोडंसं आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करूयात. आयोजक आम्हाला त्या पद्धतीनं सूचना इथून मात्र पोहोचवताना दिसतात. त्यामुळे विनंती असेल की घाई करा. गोलंदाज यार यावेळेस पाहायला मिळतोय अगदी थोडंसं वेगामध्ये परिवर्तन करून डिलिव्हर केला गेलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाफेकी डॉटबॉलची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपात इथे मात्र हाताळला गेलाय. अजूनही 5 चेंडूचा काही शेष आहे जे की दर्शवतील किती धावसंख्येचा आव्हान. पुढचा बॉल अगदी अलगत इथे मात्र फटका कन्वर्ट केला गेला. फटका फसला. तिथे मात्र कदाचित फटका कन्वर्ट करत असताना जजमेंट फलंदाजाचं चुकलं. विकेटचं पतन झालं. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला.
विकेट्स बदलून आतिशच्या हातामध्ये हा चेंडू आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाला. बाउंड्र्यांच्या नजदीक क्षेत्ररक्षण करत असताना ऑन क्षेत्रामध्ये आपण जर का बघितलं एका लाईनमध्ये, तर तिथे मात्र आपल्याला तो झेल कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला विनंती असेल की धावत थोडं मैदानाच्या आतमध्ये आपण प्रवेश करा. ज्या पद्धतीने आपण गोलंदाजांना किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला घाई करण्यासाठी भाग पाडतो, त्याच पद्धतीनं आपणास सुद्धा विनंती असेल की फलंदाज बाद झाला रे झाला की आपण सुद्धा त्वरित मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. ही नम्रतेची विनंती आम्ही करतोय, कारण आज फायनल डे, अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये आपल्याला फायनल उजेडातच खेळवायची आहे. त्यामुळे विनंती असेल की थोडंसं घाई करा आपण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक, गोलंदाज या. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पंचांकडून. हॅलो हॅलो चिक, क्षमस्व, थोडंसं आम्ही तुमच्यापासून दुरावतो. यावेळेस आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं आहे अगदी तिसऱ्या षटकाच्या नंतर चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली त्याच्या नंतर इथे मात्र एक षटकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. पॉवरफुल स्ट्रोक षटकार, आणि या षटकारांनी धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 66 या अंकावर धावफलक. गोलंदाज या. स्ट्रोक चांगला आहे. यावेळेस डान्स करत निघून जाणारा हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चला, मी विनंती करतोय अप्पा 11 बरोडी टीम कॅप्टन, टॉस करण्याकरिता आपण त्वरित आमच्या या टॉस बॉक्समध्ये यायचंय. अगदी शेवटच्या काहीच किंवा या इनिंग मधील काही चेंडूंचा खेळ येथे मात्र शेष आहे. त्यामुळे आम्ही विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्याकरिता त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचंय. जिनस स्पोर्ट जोगेश्वरी जूनांदुर्गी संघाचे कर्णधार येथे मात्र उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे अप्पा 11 बरोडी संघाच्याही टीम कॅप्टनला विनंती असेल की आपण सुद्धा ही वेळेचा अपव्यय न करता त्वरित टॉस बॉक्समध्ये इथे मात्र यायचंय. सिंगल अंकित झाली धावसंख्या 67 या अंकावर. गोलंदाज ट्रॅक्टर, गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या बॅटमधून कदाचित आतापर्यंत पाहायला मिळालेला सर्वात मोठा सिक्सर 6. पाहायला मिळालं बॅटर ऋतिकच्या बॅटमधून, क्षमस्व वैभवच्या बॅटमधून आपल्याला हा इथून मात्र पाहायला मिळालाय. पुढचाही बॉल, याही वेळेस वेगळ्या शैलीनं भिरकावून दिलं गेलंय चेंडूला. आता तर मात्र चेंडू हरवलाय असं म्हणायला हरकत नाहीये. सलगचे 2 चेंडू आणि 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतीये 79 या अंकावर विजयाकरिता 80 धावसंख्येचं आव्हान आता मात्र समोर ठेवले गेले. चला टीम अप्पा 11 बरोडी टीम कॅप्टन, आपण त्वरित यायचं आहे.
चला आपण घाई करायची, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्रिकेट प्रेमी निखिलेश सर पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या समवेत राजेंद्र पाटील सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. तदनंतर येस आपण पाहताय आमचे राजेंद्र पाटील सर अगदी आम्ही आधी माहिती पोचवायचो की क्रिकेटपुरती मर्यादित तर आता कुस्तीवरही अतिशय चांगलं त्यांचं प्रेम आहे आणि स्कोरर अथवा पंचांच्या भूमिकेमध्ये तिथेही आपण त्यांना पाहत आहेत. आमच्या गावामध्येही सातत्यानं त्यांना आम्ही पाहिलं आहे आणि त्यांचा मुलगासुद्धा आता मात्र कुस्तीमध्ये त्याच पद्धतीने अग्रेसर करतो. भिवंडीचा आपण विचार केला तर क्रिकेट असू द्या, कुस्ती असू द्या, कबड्डी खो खो असू द्या, कुठलाही क्रीडा असू द्या, सातत्यानं भिवंडीकर पुढे राहिलेत, अग्रेसर राहताना आपण त्यांना इथून मात्र पाहिलं आहे. सध्या तरी आपण क्रिकेटचे सामने इथून मात्र या चामिंद्रेकरांच्या आयोजनामध्ये पोगाव नगरीमध्ये इथून मात्र आपण पाहत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 80 धावसंख्येचं आव्हान पार करण्याकरिता टीम शेलूमाता वर्ल्ड संघाकडून दाखवत असताना आपण पाहत आहे. यतीन आणि कौशल बिग बर्ड मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. उंच पुरा असा खेळाडू आहे, त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये घेताना इथून मात्र आपल्याला बिग बर्ड पाहायला मिळेल का. वैभव माळी गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र सज्ज होईल. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता. चला वैभव, सगळं सेट झालेलं आहे, आपण फक्त मार्गक्रमण करा चेंडू डिलिव्हर करण्याकरिता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने सजले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी तो माझा सज्ज होतोय. पहिलाच बॉल या बस डावकुल्या त्याच्या फलंदाजाच्या बॅटमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतो. षटकार 6. डीजे प्रणव धन्यवाद. आपण जर का बघितलं तर पहिल्याच बॉलवर इथे मात्र षटकार पाहायला मिळाला. 80 धावसंख्येचं आव्हान जर का पार करायचं आहे तर मग पहिल्या बॉलपासून अटॅक करायला आता मात्र सुरुवात करावी लागेल. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल डान्स करता चेंडू ऑन साईडला आपण निघताना इथून मात्र पाहत आहे. सिंगल मिळती इथून मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच 8 या अंकावर धावफलक सध्या तरी पोहोचत असताना 2 धावा अतिशय चित्ताच्या चपळाईने पूर्ण केले गेलेत. आपण एकंदरीत जर का मानकोलीकरांचा विचार केला तर त्यांच्या टी शर्टवर प्रभू श्रीरामचंद्राचा आपण इथून मात्र फोटो पाहत आहे. जो श्रीराम का नाही वो किसी काम का नाही, ज्याला छंद नाही श्रीरामाचा तो देह काय कामाचा, बोलो जय श्रीराम. आणि अर्थातच इथे मात्र तो प्रभू श्रीरामचंद्र इथे मात्र त्यांच्या टी शर्टवर आज इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. अगदी यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. हो, यावेळेस पहा शैली इथून मात्र हेरली गेली आहे. कदाचित अपील थोडंसं का होईना पण इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. लेग बाईटच्या स्वरूपातली राजेंद्र पाटील सर आमच्यापर्यंत माहिती दर्शवत आहेत की ही 1 धाव इथून मात्र पळून पूर्ण केली गेली आहे. धावफलक पुढे सरसावेल 9 या अंकावर. ऑन स्ट्राईक सध्या तरी आपल्याला इथून मात्र कौशल पाटील खूप वेळानंतर अगदी पहिल्या षटकाचे 3 चेंडू संपल्यानंतर कौशल पाटील ऑन स्ट्राईक इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बिग बर्ड या नावानं सुभाष धुमाळ सरांनी हे नाव ज्या खेळाडूला दिले गेले आणि या नावाची प्रसिद्धी या भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. बिग बर्ड आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 80 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान पार करायचं आहे. हो, दिशा दर्शवली गेली आहे. कॉन्फिडन्स लेवल पहा, ठाऊक होतं जर फटका जर कन्वर्ट झाला तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. चांगला एक कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय चौकार 4. पाहत आहे धावसंख्या चौकाराच्या भरतीने 13. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे. याही वेळेस परफेक्टली गॅप मधून चेंडू ड्राबॉल होतोय अगदी अलगत. ज्याची मी म्हटलं ना की उंचपुरा खेळाडू आहे, त्याचा फायदा घेणं त्याला कुठेतरी मात्र गरजेचं ठरतं आणि तो फायदा मैदानाच्या आतमध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 चौकार 4.
अप्पा इलेव्हन भरोडी विनंती तर टॉस करण्याकरिता आपण टोरी द्यायचंय. जिने स्पोर्ट जोगेश्वरी जून अंदुरकी टीम कॅप्टन इथे कधीपासून उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल इलेव्हन भरोडी टीम कॅप्टन आपण टोरी द्यायचं आहे. गोलंदाज सय्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे बाउंड्रीच्या नजदीक एक चांगले क्षेत्ररक्षण सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. या चेंडूचा विचार केला तर 2 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाले. षटक संपले क्रमांक 1चा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. अगदी आपण पहिल्या सत्राचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये कौशल पाटील गोलंदाजी करत असताना 20 धावा कन्वर्ट झाल्या होत्या. आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये विचार केला तर 19 धावा पहिल्या षटकामध्ये इथे कन्वर्ट होत असताना आपण पाहत आहे. या साहेब विनंती असेल आपल्या शुभाशय सामन्याची नाणेफेक केली जाईल. राम पाटील नगरसेवक नाण्याच्या 2 बाजू मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. राम पाटील नगरसेवक आणि स्वर्गीय सचिन स्मृती चषक इथून मात्र आपण पाहत आहे. कॉल कोण देणार आहे? अप्पा इलेव्हन भरोडी इथून मात्र भरोडी संघ कॉल देतोय. सचिन स्मृती असं कॉल आला आणि सचिन स्मृती आपण इथे पाहत फक्त निर्णय कळवायचा आहे. पेंडिंग. ओके, लवकरात लवकर डिसिजन पोहोचवा. तुम्हालाही बेस्ट ऑफ लक. नाणेफेक विन होतो इथून मात्र भरोडी संघ. डिसिजन सध्या पेंडिंग आहे. जो काही निर्णय असेल तो त्वरित पोहोचू आणि जसा आमच्यापर्यंत पोहोचेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचू. भरोडी संघाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर डिसिजन पोहोचवा आणि आपले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. अन्यथा 4 चेंडूंकरिता फायनलाइज केले जाईल लेट झाले तर. आणि टॉस करण्याकरिता आपण जर वेळेवर इथे उपस्थित झाले नाही आहेत म्हणून तुम्हाला 2 धावांकरिता फायनलाइज केले गेले. आपण पाहताय पहिले षटक संपले. धावसंख्या 19. द्वितीय षटक हाताळण्याकरिता 16 इथे मात्र मदत केले गेले. ओहो हो, स्ट्रोक चांगलाय. इथे मात्र उडवलं गेले चेंडूला, पाठवलं गेलंय प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार नॅन्सी इलेव्हन चौथा मानकुळी संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला ज्या संघाने निर्धारित 4 षटकामध्ये 2 गड्याच्या मोबदल्यात एकूण 80 धावा करून काढल्या आहेत आणि 80 धावांचं मोठं लक्ष इथे मात्र पाहायला मिळत आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला फिरकावून दिलेलं आहे आणि हा चेंडू देखील निघून जातो मेडुकाच्यावरून. सलगचा हा दुसरा षटकार. येथील मढवी याने आता मात्र चेंडूला बाडवायला सुरुवात केलेली आहे. आणि अशाच फटक्यांची गरज तर अशाच फलंदाजीची आवश्यकता आपण बघूया. सौरभ भोईर विरुद्ध आक्रमण सुरू केलेलं आहे. येथील मढवी याने त्याच्या बॅटमधून सलगचा दुसरा आणि एकूण त्याच्या इनिंगचा विचार केला तर 3रा षटकार पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला बिग बर्ड कौशल पाटील तर दुसऱ्या बाजूला येथील मढवी संघाचा संघनायक. धावसंख्या 31. 31 टिट फॉर टॅट. पुन्हा एकदा यावेळी हेलिकॉप्टर आणि हा चेंडू देखील निघून जातोय. या सलगचा 3रा षटकार. यावेळी मात्र क्षेत्र निवडले ते लॉंगॉनचा. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार पाहायला मिळतात. शिलमात वल संघाचा फलंदाज संघनायक येथील मढवी याच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 37. ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा त्याप्रमाणे पाठलाग आतिश भामरे फॅम टीम शिलमत वल संघाकडून केला जातोय. टिट फॉर टॅट जशात तसे उत्तर देताना एका जवाब प्रदर्शन देताना आपण बघतो शिलमत वल हा संघ आणि कॅप्टन लिडिंग फ्रंट आपण पाहतोय. या
सेनापती मात्र पुढाकार घेऊन नेतृत्व करताना पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून सलगचा तिसरा षटकार आणि षटकांची हॅट्रिक देखील त्यांनी पूर्ण केलेले. धावा होत नाहीत तर धावा आता मात्र वाहत आहेत. आपण बघतोय शिलमाता वर्ल्ड संघाच्या माध्यमातून धावसंख्या 37 दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे एक ओव्हर टप्प्याचा चेंडू बीट झालेला आहे. फलंदाज थर्डमॅन रिझर्व्हमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. मात्र एक धाव अवंतित रूपाने फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 38 ओव्हर 38. 80 लक्षाचं पाठलक शिलमाता वर्ल्ड संघ करताना आपण पाहतोय. म्हणजे गुळवी फॅम टीम नॅन्सी 11 चौथ्या मानकुली तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो अतिश भांबरे फॅम टीम शिलमाता वर्ल्ड. चौथ्या मानकुली ज्या संघाने सावंत स्पोर्ट्स सावंत आयोजित उपसरपंच चषकावर नाव डीडी ग्राउंड भिनार इथे कोरलं होतं आणि हा संघ एका चषकाचा नंबर 3 वर रँक करत आहे. यंदा जगामध्ये विचार केला तर 2 चषक पण व्यापीच आपलं देखील चॅलेंजर स्पोर्ट्स चॅलेंजर आयोजित स्वर्गीय सचिन स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र खेचून मारलेल्या चेंडूला एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वाढते. एका धावीने संघाची धावसंख्या वाढवून होते. धावलेकर 39 आपण पाहतोय. 41 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. मात्र जशात तसे उत्तर इथे दिले जाते शिलमाता वर्ल्ड या संघाकडून. एका चांगली भागीदारी तब्बल आपण बघतो 39 धावांची भागीदारी येथील मडवी आणि कौशल पाटील या 2 बॅटरमध्ये झालेला आहे. आणि यंदा जगामध्ये विचार करता यंदा जगामध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम देखील शिलमाता वर्ल्ड संघाच्या नावे आहे. 68 धावांची या भागीदारी जसे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अतिश भांबरे आणि अतिश पाटील या फलंदाजांनी तिथे केली होती. इथे मात्र येथील मडवी आणि कौशल पाटील यांच्यामध्ये 39 धावांची भागीदारी पाहायला मिळते. स्विंग अँड मिस चांगला चेंडू. यावेळी मात्र वापसी करताना बोलून तर ज्या चेंडूवर सौरभ भोईर 2 षटकांची समाप्ती तर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 39. इथून 2 षटकांचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जिनल स्पोर्ट्स जोगेश्वरी जुना आतर्की विपक्ष अप्पैलन भरोडे या 2 संघामध्ये. अप्पैलन भरोडे संघाने डिसिजन पेंडिंग ठेवलेला आपला डिसिजन कॉम्बॉक्स मध्ये कळवायचा. नेक्स्ट मॅच अप्पैलन भरोडे विपक्ष जिनल स्पोर्ट्स जोगेश्वरी जुना आतर्की या 2 संघामध्ये. त्याचा क्षेत्रक्षण सजवायचं आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार आणि पंच देखील ती दर्शवित आहेत. 2 षटके हाताळण्यासाठी आपण 11 मिनिटं खर्च केलेले आहेत. कृपया वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. लगेच चौथा रो मानकुळी संघाने आपले क्षेत्रक्षण सजवून घ्यायचं आहे. 12 चेंडूमध्ये 39 धावा कुठल्या गेलेल्या आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज ऋतिक माले येतोय. तर ऋतिक मालेचा सामनागर फलंदाज कौशल पाटील. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला हवाई फायर आणि चेंडू होते सरळ सीमाच्या बाहेर. कौशलच्या बॅट मधून षटकार कावकर रिझनच्या वरून 6 धावांसाठी. कौशल पाटील आणि या बिग शॉटने बिग बर्डने स्वागत केलेलं आहे गोलंदाज ऋतिक माले याचं. धावसंख्या 6 ने पोहोचते ती 45 वर 45. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टोन असून पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलेलं सीमा पार. यावेळी मिडविकेट रिझनच्या वरून षटकार. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार पाहायला मिळतात आणि षटकाने संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते. आपल्याकडे 51 अर्धशतक देखील क्रॉस केलं गेलेलं आहे. 80 प्लस आपण पाहतो 80 धावांचं टार्गेट आहे.
एकूण 80 धावा पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाल्या होत्या आणि 80 धावांचं टार्गेट जे दिले गेलेलं आहे, जे लक्ष दिले गेले ते लक्षात घेऊन फलंदाजी केली जाते. धावसंख्या 51 51. धावसंख्या 51. फुलटा चेंडू पुन्हा एकदा आणि हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. यावेळी षटकार निवडले ते या लॉंग ऑफच्या वरून सलगचा तिसरा षटकार. कौशल पाटील यांनी देखील षटकांची हॅट्रिक पूर्ण केली आणि संघाची धावसंख्या 57 धावांची भागीदारीचा विक्रम आता मात्र या स्पर्धेमध्ये प्रस्थापित होताना आपण पाहतोय. यंदा जंगामध्ये जो विक्रम सचिन म्हात्रे आणि भूषण कारभार यांच्या नावे होता 55 धावांचा पहिल्या गटासाठी भागीदारीचा. नंबर 3चा विक्रम तो देखील मोडीत आता मात्र निघताना पाहायला मिळतो आणि 57 धावांची भागीदारी आता मात्र नितीन मडवी आणि कौशल पाटील या जोडीच्या नावे. यंदा जगामध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम देखील शेलूमाता वर्ल्ड संघाच्या नावे आतिश बांबरे आणि आतिश पाटील जिने 68 धावांची भागीदारीचा विक्रम मानकुले मैदानावर प्रस्थापित केला होता आणि इथे मात्र तो विक्रम देखील आता मात्र धोक्यात पाहायला मिळतोय. गेम स्पीडअप करायची आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 57 सलगचे 2 फलंदाजांनी इथे मात्र हवाई फायर आणि हा चेंडू देखील निघून जातो सीमाच्या बाहेर. जणू काही कौशल पाटीलाला आता मात्र टेनिसचा चेंडू फुटबॉल दिसतोय. चेंडूची चामडी लोळवायला सुरुवात केलेली यतीन मडवी आणि कौशल पाटील या दोन्ही फलंदाजाने. धावसंख्या 6 वेगाने वाढवून होते. धावफलक 63 धावा 63. षटकारामध्ये डील करताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज दोन्ही बाजूने आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. एक तरफ कुआ तर दूसरी तरफ खाई. गेंदबाज करे तो क्या करे, या दोनों तरफ से हो रही अभी पिटाई. एका बाजूला यतीन मडवी पिटाई करताना दुसऱ्या बाजूला आता कौशल पाटील देखील पिटाई करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 63 धावा 63. आपण पाहतोय धावा होत नाहीत, धावा वाहत आहेत. धावांचा महापूर पहिल्या इनिंग मध्ये पाहायला होता आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील ते चित्र पाहायला मिळते. सलगचे 4 चेंडूमध्ये 4 षटकार पाहायला मिळतात. यंदा जगामध्ये विचार केला तर जयदुर्ग सूर्य हे संघाच्या केतन पाटील यांच्या नावे सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. मानकुली मैदानावर त्यांनी हा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. इथे मात्र लॉंग ऑफ रिझर्व्हमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. अखेर दीर्घ श्वास नक्की सोडला असेल गोलंदाज ऋतिक माले याने. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 64 धावा. 80 या लक्षाचा पाठलाग शेलूमाता वर्ल्ड संघ करताना. तिसरे षटक मार्गस्थ आहे. सामना केला फलंदाज यतीन मडवी याच्या बॅटमध्ये देखील सलगचे 3 षटकार आणि एकूण 4 षटकार पाहायला मिळालेले आहेत. इथे 55 वाट येतो. या अव्वांतरचा वाढ चेंडूमध्ये धावसंख्येमध्ये सिंगल भर पडते. धावसंख्या 65 धावा 65 धावा 65 आपण पाहतोय. तिसरे षटक मार्गस्थ ऋतिक तिसरे षटक चालतोय. यावेळी मात्र लॉर फुटल चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. मेडिकल चेंडून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 वेगाने वाढून होते. धावफलकावर 71 आणि इथून 9 धावांची आवश्यकता आहे शेलूमाता वर्ल्ड संघाला सामना जिंकण्यासाठी. मोठ्या या धावांचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा त्याप्रमाणे शेलूमाता वर्ल्ड संघाकडून केला जातोय. लगेच गेम स्पीडअप करायचा, खेळ सुरू करायचा आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवाय त्याप्रमाणे केला जातोय. यतीन मडवी आणि कौशल पाटील आपण पाहतोय या सलमीत जोडी मैदानामध्ये तळ ठोकून फलंदाजी करत आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये इथून 9 धावांची आवश्यकता. विनीत माली बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. विनीत माली बॉलिंग ट्रॅकवर तर फलंदाज आपण पाहतोय यतीन मडवी आणि कौशल पाटील ज्यांनी धावांची लयलूट अक्षर असं केल्याने 71 धावांची भागीदारी
पाहायला मिळतं या दोन्ही फलंदाजांमध्ये जो विक्रम आतिश पाटील आणि आतिश भांबरे यांच्या नावे होता यंदा जगामध्ये सर्वोच्च भागीदारीचा, तो विक्रम देखील आता मात्र यतीन मडवी आणि कौशल पाटील यांनी ब्रेक केलेला आहे. तो विक्रम मोडीत निघालेला आहे. आपण भरोडे संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. याला फोर्स केला चेंडूला, फोर्सिंग स्ट्रोक, फटक्यामध्ये वजन, धाव मिळतील यावेळी देखील पूर्ण अर्धा डझन. आणि आता मात्र समीकरण अतिशय सोपं आहे शिरोमाता वर्ल्ड संघासाठी, कारण आपण पाहतोय 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे. मोठ्या धावांचा पाठलाग हा देखील आता विक्रम जिसे या स्पर्धामध्ये पाहायला मिळतोय. शिरोमाता वर्ल्ड संघ हा विक्रम नोंदवण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळत आहे. 5 चेंडू आणि अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र शिरोमाता वर्ल्ड आतिश भांबरे या संघाला, आतिश भांबरे फॅम टीम शिरोमाता वर्ल्ड संघ आपण बघतो 80 लक्षाचा पाठलाग करत आहे. आणि आता पण धाव झलकले गेले ते 77 नवीन विक्रम देखील भागीदारीचा आपल्याला पाहायला मिळतोय या यतीन मडवी आणि कौशल पाटील या जोडीच्या नावावर. पहिल्या गड्यासाठी पहिल्या विकेटसाठी ती भागीदारी आतिश भांबरे आणि आतिश पाटील यांच्या नावे होती. तो विक्रम देखील इथे मोडीत काढलेला यतीन मडवी आणि कौशल पाटील याने. एक धाव पूर्ण सिंगल फक्त समाधान मानावं लागेल फलंदाजांना. धावसंख्या सिंगल वाढून होते धाव प्लेकर 78 आणि आता मात्र 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावांची आवश्यकता. यानंतर आपण सामना पाहणार आहोत जिनल स्पोर्ट्स जोगेश्वरी जुन्नर विपक्ष अप्पायलन भरोडे या 2 संघामध्ये. भरोडे संघाने टॉस जिंकलेले प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जिनल स्पोर्ट्स जोगेश्वरी जुन्नर या संघाला प्रथम गोलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे शिरोमाता वर्ल्ड संघाला विजयासाठी. डाऊन द ग्राउंड ऑफ फटका जातोय. आपण पाहतोय एक धाव पूर्ण स्कोर इज लेवलला आणि केवळ एका धावेची आवश्यकता आहे. केवळ एका धावेने दूर शिरोमाता वर्ल्ड संघ विजयापासून. 10 गाड्या आणि 10 विकेटनी विजय नोंदवण्याच्या तयारीमध्ये शिरोमाता वर्ल्ड संघ. अनेक विक्रम या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. सर्वोच्च भागीदारीचा विक्रम देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दोघा फलंदाजांनी तब्बल 5-5 षटकार खेचलेले आहेत. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकले शिरोमाता वर्ल्ड संघाने. अभिनंदन शिरोमाता वर्ल्ड अँड हार्ड लक यांसी 11 चौथाराव मानकोली. तर मॅन ऑफ द मॅचच्या 43 धावांची मॅच विनिंग इनिंग खेळलेलं आहे. गंडो काका मेंटोमे असं इनिंग त्याची राहिलेलं आहे. वर्ल्डचा